श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत नितल वढावकर यांचा ललितबंध. आजचा विषय आहे किमयागार. वैशाखाच्या उन्हानं कहर केला. दिवसेंदिवस तापमान नवीन उच्चांक गाठत होतं. झाडवेली निस्तेज झाल्या होत्या. सगळी सृष्टी मलूल दिसत होती. ज्येष्ठ अर्धा सरत आला. लोकांच्या नजरा आभाळाकडे लागल्या. गर्मीनं अगदी कळस गाठला. त्यात संध्याकाळी एक काळा ठिपका आकाशात दिसू लागला. बघता बघता त्या ठिपक्याने हत्तीचा आकार घेतला आणि तो वाढतच गेला. थंडगार वारं सुटलं. झाडापानांना त्याच्या येण्याची चाहूल लागली. झाडाझाडांवर पानं टाळ्या पिटत नाचू लागली. मुलांचा जल्लोष सुरू झाला. अचानक वातावरणात झालेल्या बदलानं भेदरलेले पक्षी कलकलू लागले आणि धारांवर धारा कोसळू लागल्या. ओल्या मातीच्या सुगंधानं आसमंत दरवळून निघाला. क्षणात सृष्टीचं चित्र पालटून टाकणारा किमयागार तो. वृक्षवल्ली तृणाझुडपांचे निस्तेज म्लान चेहरे स्वतःच्या आगमनाने उजळून टाकणारा. मनामनात संवेदना भरणारा. मन भावनांनी ओथंबून वाहू लावणारा. इतकं की एखादं मन कधी कवी होतं त्याच्या सहवासात ते त्या मनालाही उमगत नाही. त्याच्यासारखं दान कधी कुणी केलंय? त्याची दान करण्याची तऱ्हाच और स्वतःसाठी एक थेंबही शिल्लक न ठेवता असंख्य धारांनी साठवलेल्या सगळ्या धनाचा वर्षाव इतरांवर करणारा तो. आणि त्याच्या दानाला धरणीनं दिलेली दाद. वाह! मोकळ्या माळरानावर काळ्या कातळातून डोंगरांच्या कपारीतून जावळासारखं मौशार हिरवगार गवत आपले हात उंचावून वाऱ्याच्या झुळकीसरशी स्वतःचं अस्तित्व जाणवू देऊ लागतं. खरं तर प्रत्येकाची इच्छा असते चिंब भिजण्याची. असं भिजण्यासाठी आणि पावसानं फुलवलेलं सृष्टीसौंदर्य, धबधबे, कारा आणि ढगांचं अस्तित्व अनुभवण्यासाठी जीवाचा आटापिटा करून लोक कुठं कुठं जातात. पण असं ठरवून भिजण्यापेक्षा अपेक्षा नसताना जेव्हा तो खोडकर मुलासारखा अचानक कोसळायला लागतो ना, त्यावेळी झालेली आपली धावपळ. उगाचच त्याच्यापासून आडोसा मिळवण्यासाठी केलेला निष्फळ प्रयत्न. आपल्या फजितीवर आपलंच हसणं आणि कधीकधी त्याच्या सान्निध्यात स्वतःलाच हरवून बसणं. पाऊस प्रत्येक वेळी नव्यानं भेटत राहतो. त्याच्या आगमनानं सृष्टीला एक प्रकारचा लसलशीतपणा येतो. कुंचल्यात पकडता न येणाऱ्या कित्येक रंगछटा आणि देखावे ह्या दिवसात आपल्याला दिसतात. प्रत्येक दिशेचं, प्रत्येक जागेचं चित्रच वेगळं. कुठं डोंगर माथ्यावरून हळूहळू उतरणारे काळे शार आणि आपल्या ओल्या काळ्या रंगांची डोंगरावर वृक्षवल्लींवर छटा उमटवणारे विलोभनीय ढग, तर कुठे हिरवीगार वनश्री. बहरलेली झाडे, वेली, वादळी वाऱ्याच्या झोक्याबरोबर पिंगा घालणारे आणि हरिभजनात दंग झालेल्या वारकऱ्यांसारखे डोलणारे नारळ, पिंपळ, औदुंबर, कडुनिंबासारखे मोठे वृक्ष. कुठे डोंगराच्या हिरव्या झाडी खडकातून वाट काढत उतरणारा स्फटिकासारखा पांढरा फेसाळ धबधबा. घराच्या गॅलरीतून, खिडकीतून गच्चीवरून दिसणारं हे सौंदर्य, तर कधीकधी वाऱ्या पावसाचं थैमान, ढगफुटीचा थरकाप, बघता बघता शहारणारं अंग, ऊन वाऱ्याच्या चालणाऱ्या खेळातून अवतीर्ण झालेलं इंद्रधनुष्य. आणि हो, वळवाच्या पावसाचं वेगळेपण कसं विसरता येईल? वळवाच्या धारांनी शांत होऊन मृदगंधाच्या सुवासाने धरतीनं केलेल्या पावसाच्या स्वागताला तर तोडच नाही. नवचैतन्याची चाहूल घेऊन येणाऱ्या, चराचराला नवनिर्मितीचे संकेत देणाऱ्या, एकांतात सुद्धा आठवणींनी न्हाऊ घालणाऱ्या, प्रत्येकाशी भावनिक नातं जोडणाऱ्या ह्या पावसात प्रत्येकाने एकदा तरी न ठरवता मनसोक्त भिजून बघावं, स्वतःला हरवून बघावं, थोडा वेळ तरी त्याच्या संगतीत पुन्हा बालपण अनुभवून बघावं. किमयागार नितल वढावकर यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.